महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची इंधनासाठी होते मोठी पिळवणूक. केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकरी हैराण. बातमी देवळा येथून. केंद्र सरकारने नुकतेच पेट्रोलियम व गॅस मंत्रालय यांच्याकडून एक राज्यपत्र अधिसूचित करण्यात आले असून सदर राज्यपत्रात जाचक अशा अटी शर्ती पेट्रोलियम गॅस मंत्रालयाकडून इंधन ग्राहकांवर लादण्यात आले असल्याने प्रतिवाहन 200 लिटर व प्रत्येक वाहन हे इंधन खरेदीसाठी पेट्रोल पंपावर येणे बंधनकारक असणे गरजेचे असल्यामुळे इंधन नियोजन करताना शेतकरी बांधवांना या निर्णयाचा त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य हा कृषीप्रधान असल्यामुळे शेती हा प्रमुख व्यवसाय असून शेतीच्या मशागतीसाठी व शेतमाल बाजारपेठेपर्यंत ने-आण करण्यासाठी यंत्रणांना इंधनाची गरज असते. प्रत्येक वेळा इंधन खरेदी करण्यासाठी शेती उपयोगी वाहनांसाठी हा निर्णय खरोखरच तारेवरची कसरत ठरत आहे. शेतात मशागतीची कामे करीत असताना बऱ्याच वेळा ट्रॅक्टर इतर वाहनांचे इंधन कमी होऊन बंद पडतात. त्यात पुन्हा चालू करण्यासाठी डिझेल पेट्रोल यांची गरज असते. पण केंद्र सरकारचा निर्णय कुठल्याही पेट्रोल पंपावर कॅन, ड्रम व बाटली इत्यादी वस्तूंमध्ये इंधन देता येणार नाही. मग शेतकऱ्यांनी का बैल लावून बंद पडलेली वाहनं पेट्रोल पंपापर्यंत ओढून आणायची? इंधन विक्रेत्यांवर विविध प्रकारचे दंड आकारले असल्याने कुठल्याही कारणास्तव इंधन विक्रेते इंधन देत नसल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडला. कुंदन पंपापासून ते 20-25 किलोमीटर असलेली खेडे व वाडी वस्ती असून बरेच शेतकरी बांधवांचे कांदा व माल विक्रीसाठी आणताना अचानक डिझेल संपल्यामुळे आपली वाहने रस्त्यावरच उभी ठेवावी लागत आहेत. प्रशासनाच्या जाचक नियमांमुळे शेतकरी हवालदिल होताना दिसून येत आहे. प्रशासनाने राज्यपत्रात दुरुस्ती करून तात्पुरत्या स्वरूपात अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना पेट्रोल पंपापर्यंत येण्यासाठी किमान 20 लिटर डिझेल किंवा पेट्रोल मिळावे याबाबत राज्यपत्रात बदल करावा अशी शेतकरी बांधवांकडून विनंती करण्यात येत आहे. जर काही या राज्यपत्रात सुधारणा न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे करू अशी सर्वच संघटनांकडून मागणी होत आहे. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा. आम्हाला डिझेल पाहिजे. डिझेल पंपावर मिळत नाही. ट्रॅक्टर रस्त्यावर इथून 15 किलोमीटर अंतरावर आहे हाणत पड्याला. मग आता ते ट्रॅक्टर काही बैल लावून ओढून आणायचं का इथं? ड्रममध्ये डिझेल देत नाही, आम्हाला पैसे घेऊन देत नाही. आम्ही का फुकट मागतो का? ही शासनाची मोठी चूक आहे. शेतकऱ्याची पिळवणूक करत आहे देशाचं. काय करायचं आम्ही आता? ते बैल लावून ओढून आणायचं का? काय अपेक्षा आहे तुमची प्रशासनाकडनं? प्रशासनाची शेतकऱ्याची पिळवणूक थांबावी त्यांनी आणि आम्हाला डिझेल द्या ड्रममध्ये. तुमच्या नियमात काय बस आता 10 लिटर, 20 लिटर, 25 लिटर तेवढंच द्या. ते आम्हाला शेतीसाठी लागतं तेवढं. आम्ही थोडं घरात साठवायला मागून राहिलो. तीन किलोमीटर ट्रॅक्टर डिझेल घेण्यासाठी आणावं लागलं. जर ड्रममध्ये डिझेल मिळालं असतं तर शेतात 1 तासाचं काम बी वाढवा झालं असतं आणि हा 6 किलोमीटरचा एअर माझा वाचला असता. काय वाटतं तुम्हाला प्रशासनाने हे चुकीचं धोरण आहे? चुकीचं सरकारचं हे चुकीचं धोरण आहे. हे धोरण चुकीचं असलं आहे बुवा. असं ड्रममध्ये डिझेल देण्यात यावे. शेतकऱ्यांना प्रशासन वेटीस धरतं का? वेटीस धरत नाही. वेटीस धरतं ना शेतकऱ्यांना? हां.